ताज्या इस्वार्स आणि निर्भीड बातम्यांसाठी आता जोडलेले रहा शेगाव लाईव्ह सोबत. धन्यवाद. जय जिजाऊ. शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी काल 25 जून रोजी पत्रकारांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं. जीवे मारण्याची धमकी दिली. पत्रकाराला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याची पत्रकाराची जबाबदारी आहे. तसेच सत्ताधारी असो वा विरोधक, प्रत्येकाला जा विचारण्याचा पत्रकाराला अधिकार आहे. परंतु गेल्या एका दशकापासून 2014 पूर्वी जर कोणी किती मोठा राजकारणी असो, मुख्यमंत्री असो, गृहमंत्री असो, यांच्याकडून जर चुकून एखादा शब्द निघाला तर त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असत. परंतु 2014च्या नंतरपासून पत्रकारांवर पूर्णपणे गदा आली आहे. जे पत्रकार सत्तेपुढे झुकत नाही, कठोरपणे त्यांचं म्हणणं मांडतात, अशा पत्रकारांना त्यांच्या पत्रकारितेपासून हद्दपार करण्याचा भाजप सरकारचा डाव सुरू आहे. त्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास निखिल वागळे आणि रवीश कुमार असे नामांकित पत्रकार यांना आज कुठं स्थान नाही आहे. जर पत्रकाराची जी गळचिपी होत असेल तर हे संविधान राज्य आहे का, हे संविधानावर चालते का, हे शंकेची बाब आहे. तरी आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंतीपूर्वक एक मागणी केली आहे, ज्यात सांगितलं आहे की त्यांचे जे खासदार आहेत त्यांनी पत्रकारांची माफी मागायला पाहिजे. तसेच त्यांच्या खासदारकीचा राजीनामा त्यांनी तत्काळ घ्यावा, कारण ते अत्यंत बेताल वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. एका लोकप्रतिनिधी 5-5 लाख लोकसंख्या असलेल्या लोकांचा लोकप्रतिनिधी जर अशी भाषा वापरत असेल तर किती अरेरावी, किती दादागिरी. तर याला इथं त्यांना माफ करू नये, त्यांना ताबडतोब त्याचा खासदारकीचा राजीनामा घेण्यात यावा, अशी आम्ही स्वराज्य बौद्ध पत्रकार संस्थेच्या वतीने आज मागणी करत आहोत. काल शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारत होते त्यावेळेस त्यांनी भर रस्त्यामध्ये पत्रकारांना धमकवलं. हे अतिशय निंदनीय बाब असून याचा सर्वप्रथम सर्व पत्रकारांच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो. त्याचबरोबर या कृत्याचा त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा. तसे म्हणजेच यानंतर असे लोकप्रतिनिधी पत्रकारांशी वर्तन करताना विचारपूर्वक वर्तन करतील आणि पत्रकारांचा सन्मान करतील, म्हणून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, असे आम्ही समस्त पत्रकार बांधवांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती करतो आणि तसे निवेदनसुद्धा आम्ही तहसीलदारमार्फत उपमुख्यमंत्री यांना दिले आहे. तर त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी हीच आमची अपेक्षा आहे.